परवाच भारतीय जनता पार्टीचा कृतज्ञ मेळावा सोलापूर शहरामध्ये झाला। रामभाऊ सातपुते यांना बोलवलं गेलं, ते येत नव्हते आणि जवळपास एक 8 ते 10 दिवस त्यांना बोलवलं गेलं आणि मग ते आलेले आहेत आणि त्यांनी मुलाखत दिली की आपले खासदार स्टंटबाजी करतात। त्यांना मी सांगू शकतो, तेरे हारने की चर्चा तो होगी ही, क्योंकि एक नारी पडी सबको भारी। या नारीने अनेक लोकांना हरवलेलं आहे। रामभाऊजी व तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे भाषणे ऐकले, हार पचवाचं तुम्ही आम्हाला शिकवू नये। दोनदा शिंदेसाहेब इथं पडले, आम्ही हार पचवलेले माणसं आहे। आणि राहिला चर्चा खासदार हे स्टंटबाजी करतात असं तुमचं मत आहे, तर स्टंटबाजी करणं हे ताईचं एक काम आहे, कर्तृत्व आहे। ते त्यांचं कर्तृत्व, त्यांचं काम हे बोलतं आहे। आणि जे तुम्हाला जर वाटत आहे त्यांचे स्टंटबाजी आहे, तर तुमच्या डोक्यात जे घाण विचार ते सगळं काढा। तुम्ही सांगता की ठासून सांगता, हे काम करणारच नाही, पण ते घासून आलेले नाहीत, ते ठासूनच आलेले आहेत। चा लीड आपण पाहता, तुमचा गेल्यावर 1.5 लाखाचा लीड मोडून 74,000 लीड, जे जवळजवळ 2.25 लाख मतं ह्या ठिकाणी कव्हर तरी केलेले आहेत। त्यामुळे ते घासून आहेत, ठासून आलेले आहेत आणि कामं देखील ठासून करणार आहेत। इथली जनता आमची आहे, इथले लोक आमचे आहेत आणि त्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे, म्हणून तो एवढा प्रचंड मताने आपल्या लेकीला ह्या ठिकाणी मतं पडलेले आहेत। जवळजवळ 6,20,000 मतं आपल्या ह्या खासदाराला पडले। भविष्य काळात ते ठासून काम करतील आणि तुम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे रामभाऊ बघत राहाल। आता काय लोक तुम्हाला इथं बोलवले, ते फक्त मला वाटतं की शहरमध्ये डोळ्यासमोर हा त्यांचा मेळावा होता, तरी शहर उत्तरला घेतलं नाही, ग्रामीण भागात कुठे गेले नाहीत, 6 मतदारसंघात तुम्ही कुठे गेले नाही। इथं तुम्हाला बोललेलं होतं, त्यामुळे हे तुम्ही बोललेला आहात, तर ते भविष्य काळात ठासून काम करतील खासदार, असं आम्हाला काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकांना आत्मविश्वास आहे आणि ते सोलापूर शहरासाठी करून दाखवते।